नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बऱ्याचशा दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे. काही पर्सनल रिझनमुळे थोडासा मी इथे यूट्यूबपासून लांब होतो. तर आजचा जो विषय आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की सध्या जी सरळ सेवेची जी काही एक्झाम चालू आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि जी रिसेंट आपली एक्झाम चालू आहे तर ती कोणती एक्झाम आहे, तर ती तुम्हाला माहिती आहे की आपली GMCची एक्झाम सुरू आहे. तर त्या संदर्भात आता मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला काय करायचं, संपूर्ण बघायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण काही टॉपिक्स डिस्कस करणार आहोत, जसं की एक्झामचा पॅटर्न कसा होता आणि कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत आणि येणाऱ्या ज्या तुमच्या एक्झाम आहेत आता समोर जाऊन, तर त्या संदर्भात तुमची तयारी कशी असली पाहिजे, तर इत्यादी पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. सोबतच बघा, एक नवीन पण आता रोज माहिती आपल्याला आता टेलिग्रामवरती खूप मेसेज व्हायरल होत आहेत की जे आपले टेलिग्रामचे संस्थापक आहेत त्यांना फ्रान्समध्ये अटक झाली होती. तर त्याच्यामुळे पण असं बोललं जातं की टेलिग्राम काही दिवसामध्ये बंद होणार आहेत, अशी शक्यता आहे. तर मला वाटत नाही असं होणार, कारण खूप मोठी कंपनी आहे आणि टेलिग्राम म्हणजे खूप खूप व्हॉट्सअपपेक्षा पण खूप म्हणजे ॲडव्हान्स आणि त्यांचे फीचर्स आहेत. तर सहसा ती बंद होणार नाही, पण तरी पण काही सांगता येत नाही. इन फ्युचर काही जर क्रायसिस झाले परत, तर याच्यावरती इंडियामध्ये बॅन वगैरे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, जर चॅनलवरती तुम्ही फक्त जर व्हिडिओ बघत असाल तर आपल्याला कनेक्टेड राहायचं आहे. आणि रेग्युलर अपडेटसाठी म्हणूनच तुम्हाला सांगत असतो की तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता तर चॅनलला सबस्क्राईब करा. इन फ्युचर जर आपलं चॅनल जर कधी टेलिग्राममध्ये काही इश्यू झाला तर आपण डायरेक्ट डेली याच्यावरती यूट्यूबवरती भेटत जाऊ. तर ही माहिती द्यायची होती. त्याच्यानंतर आता चला आपण टॉपिकवरती येऊया. तर बघा मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांचे GMCचे पेपर सुरू आहेत, त्याच्यानंतर आता GMC नागपूर आणि बरेचसे विद्यार्थी GMC धुळे, तर त्यांनी पण हा व्हिडिओ बघा. इथे मी थोडंसं मिस केला पॉईंट. ही धुळेसाठी पण तुम्हाला इथे हा पॉईंट कन्सिडर करायचा आहे. तर येणाऱ्या आता काही दिवसांमध्ये, आता बघा आजची 26 तारीख होती आणि 26 तारखेला ज्यांचे पेपर झाले ते जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्याला काही त्यांचे जे प्रश्न होते, कशा पद्धतीने एक्झामला पॅटर्न काय येत आहेत, तर ते सर्व आपल्याला पाठवले होते. तर त्याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला एक शॉर्टमध्ये इथे ॲनालिसिस देणार आहे की कोणत्या पद्धतीने इथे प्रश्न येतात आणि तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायची आहे. ज्यांचं 26ला एक्झाम होती ते सर्व आता प्रश्न आपल्याजवळ आलेले आहेत, पण मी इथे तुम्हाला सर्व प्रश्न डिटेलमध्ये सांगणार नाही. त्याचं कारण असं आहे की काही विद्यार्थी आहेत ज्यांनी मला रिक्वेस्ट केली आहेत, आपल्या चॅनलचेच आहेत ते. तर त्यांनी रिक्वेस्ट केली आहे की आम्ही तुम्हाला फक्त पॅटर्न सांगतो, तुम्ही कृपया करून म्हणजे प्रश्न कोणत्या पद्धतीचे येत आहेत ते म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, डिस्क्लोज करू नका. तर तितकी प्रायव्हसी असू द्या, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटते की कॉम्पिटिशन वाढण्याचे चान्सेस आहेत. जर प्रश्न एक्झॅक्टली म्हणजे कशा पद्धतीने येत आहेत ते जर माहीत झाले तर कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं, आधीच खूप सारे फॉर्म आलेले आहेत, जवळपास आय थिंक 60 to 70K फॉर्म इथे आलेले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं होतं. तर त्याच गोष्टीचा थोडासा मान राखत मी इथे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही माहिती. बट पॅटर्न कसा येतो आहे आणि तुम्हाला काय करायला पाहिजे, ह्या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर पॅटर्न बघा तुम्ही, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट्स पण सांगेल की तुम्हाला आता येणारी जी एक्झाम आहे तुमची 28 तारखेला, आता आजची आहे 26, एक दिवसाचा गॅप आहे 28ला आणि त्याच्यानंतर 4 तारखेला. तर ज्या विद्यार्थ्यांची आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ही माहिती असणार आहे. तुम्हाला GKमध्ये काय करायला पाहिजे, ओके, आणि त्याच्यानंतर करंट अफेअर्सचे प्रश्न किती येत आहेत, इथेच ती संपूर्ण माहिती नाही, पण मी तुम्हाला माझ्या साईडने ते संपूर्ण सांगणार आहे. तर तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू जरा स्किप न करता बघा. तर आपण एक एक सुरुवात करू. तर बघा, मराठी व्याकरणचं जी आपल्याला माहिती प्राप्त झाली त्याच्यानुसार बघा कोणत्या पद्धतीचे प्रश्न आलेले होते. तर मराठी व्याकरण बघा, इथे उतार्यावरती 5 प्रश्न. बट इथे पण असं आहे की प्रत्येक शिफ्टला उतारा विचारण्यात आलेला नव्हता, हे पण एक पॉईंट लक्षात घ्या. फक्त हे तुम्हाला एक ओव्हरऑल ॲनालिसिस आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये या प्रकारे प्रश्न आलेले होते. त्याच्यानंतर काही असं मला डेटा मिळाला आहे, 3 समानार्थी, 3 विरुद्धार्थी, मग पॅरा जंबल मराठीमध्ये पण होता. त्याच्यानंतर कादंबऱ्यावरती प्रश्न. जनरली आता आपल्याला माहिती आहे की याच्या आधी जी आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकची एक्झाम घेतली होती, तर त्याच्यामध्ये हा पॅटर्न तुम्हाला थोडासा अवॉइड केलेला होता, कादंबऱ्यावरती वगैरे प्रश्न. पण आता IBPS जी आहे तर कादंबऱ्यावरती विचारत आहे. तर हा पण एक तुम्हाला पॉईंट माहीत झाला. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये जी तुमची एक्झाम आहे, एक दिवसाआड आणि 4 तारखेला, त्यांनी काय करायचं आहे, या संपूर्ण कादंबऱ्याबद्दल माहिती करायची आहे. याच्यावरती पण जर तुम्हाला व्हिडिओ काही पाहिजे असेल मित्रांनो, तर स्पेशल मी बनवून टाकेल एक.
मी स्पेशली एक करंट अफेअर्ससाठी तुम्हाला जास्तीत जास्त 3 महिन्याचं कोणत्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे त्या संदर्भात विचार करता जर मला टाईम मिळाला तर मी तुम्हाला तुमच्यासाठी अपलोड करून देईल, आपल्या चॅनलवरती अपलोड होऊन जाईल. पण मी याची गॅरंटी घेत नाही, बट आय विल ट्राय माय बेस्ट. जर मला माझ्याकडून जर टाईम मिळाला तर जास्तीत जास्त मी IBPS पॅटर्नमध्ये ते असे प्रश्न घेईल मित्रांनो की ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही. कोणतेही तुम्हाला पेड चॅनलवरती पण मिळणार आहे. आणि आपलं चॅनल असं आहे की मी इथे कुठंच आपला कोर्स पण विकत नाही किंवा माझे कुठलेही कोर्सेस नाही आणि मला इथून कुठेही बेनिफिट होत नाही. फक्त विद्यार्थ्यांच्या एक भलाईसाठी मी हे मी करेल जर टाईम मिळाला तर मी तुम्हाला तो व्हिडिओ जर मिळाला बनवेल मी, तर तुम्हाला तिथे अपलोड करून देईल आपल्या यूट्यूबवरती. मी ट्राय करतो 3 महिन्याचं IBPS रिलेटेड आपल्याला माहिती भेटली पाहिजे या पद्धतीने. तर हा झाला आपला मराठी व्याकरणचं. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरचं बघा. इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला कोणते प्रश्न बघायला मिळतील तर पॅसेज, ऑब्व्हियसली पॅसेज असतोच इथे. याच्यामध्ये कुठेही पॅसेज मिस होणार नाही. इंग्लिशमध्ये 100% तुम्हाला पॅसेज बघायला मिळेल. त्याच्यानंतर स्पेलिंग एररवरती प्रश्न मिळतील. त्याच्यानंतर सेंटेन्स डिटेक्शन. आता सेंटेन्स डिटेक्शन म्हणजे हा पॅटर्न काय आहे हे तुम्हाला बघावं लागेल थोडंसं. आय थिंक याच्यामध्ये थोडंसं सेंटेन्स डिटेक्शनमध्ये मला पण थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. त्याच्यानंतर पॅराजंबल, ऑब्व्हियसली पॅराजंबल म्हटलं इंग्लिशमध्ये असतोच. तर हे संपूर्ण तुम्हाला इथे करायचं आहे. इथे तुम्हाला बघा प्रत्येक, आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून पण काही विद्यार्थ्यांना माहीत नाही की पॅटर्न कसा आहे. तर 25-25 ठीक आहे, सर्व प्रश्न 25-25 आणि तुम्हाला एका प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे 25 × 100 आणि इंटू 2 मार्क्स करा, 200 मार्क. आणि तुम्हाला टाईम मिळेल 120 मिनिट्स. ओके, एवढ्या याच्यामध्ये करायचं. आणि मला जी माहिती मिळाली मित्रांनो, थोडासा पेपरची जी लेवल आहे ती थोडीशी तुम्हाला असं वाटणार नाही, पेपर तुम्ही द्यायला जेव्हा जाणार तर तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही ग्रुप डी, ज्याला असं एकदम अगदी बरेचसे विद्यार्थी असे कन्सिडर करतात की खूप लो लेवलची पोस्ट आहे. तर तुम्हाला पेपर देताना तुमचा जो हा भ्रम आहे ना, हा 100% इथे खोटा ठरेल जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाणार. कारण मला ज्या मिळालेली माहिती आहे त्याच्यानुसार पेपरची लेवल खूप म्हणजे थोडीशी मॉडरेट येत आहे आणि तुम्हाला टाईम इथे मॅनेज करायला खूप इश्यू होणार आहे. या प्रकारची माहिती आहे. तर आधीच तुम्ही त्या पद्धतीने तुमची तयारी सुरू ठेवा. त्याच्यानंतर मॅथ अँड रिझनिंग, जी केवरती नंतर येतो आणि याच्याबद्दल तुम्हाला जे काही मी आणखी काही महत्त्वाची माहिती सांगतो. तर मॅथ अँड रिझनिंगमध्ये बघा, तुम्हाला दोन्ही करायचं आहे. मॅथ आणि रिझनिंग दोन्ही येत आहेत. स्पेशली तुम्ही टार्गेट करा मॅथला पण, कारण बघा इथे 50-50 तुम्हाला दोन्ही इथे बघायला मिळतील. ओके, तर सिम्प्लिफिकेशन असणार आहे, ब्लड रिलेशनवरती, सिटिंग अरेंजमेंट असतं. सिटिंग अरेंजमेंटवरती जे आपली असतं ना सर्कल, तो तुम्हाला बघायला मिळेल. किंवा जे लकी कॅन्डिडेट असतील त्यांना काय काय असतं दोन्ही पण बघायला मिळेल. एक सर्कल अरेंजमेंट, त्याच्यानंतर वरून खाली जे असतं ना आपल्याला बॉक्सेस वगैरे, तर त्या पद्धतीची पण अरेंजमेंट तुम्हाला इथे बघायला मिळू शकते. तर ह्या संपूर्ण गोष्टी आहेत, हे तुम्हाला इथे करावं लागेल. त्याच्यानंतर सरळ व्याज सिरीज बघा. आता सिरीजवरती प्रश्न, रिजनिंगचे तुम्हाला सर्व करून जायचं आहे. याच्यावरती काहीच सांगता येत नाही. IBPS कधी काय विचारून टाकेल. तर या संपूर्ण रिजनिंगवरती पॅटर्न तुम्हाला जेवढे नवीन जे काही IBPS रिलेटेड पॅटर्न दिसत आहेत तुम्हाला, जी याच्या आधी तुम्ही एक्झाम दिली असेल तर त्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, तर संपूर्ण तुम्हाला ब्लड रिलेशन करून जा, सिटिंग अरेंजमेंट, त्याच्यानंतर आपल्याला नंबर सिरीज करून जायची आहे आणि मॅथचे संपूर्ण टॉपिक करून जा. तुम्हाला बोट अँड स्ट्रीम पण विचारू शकते, टाईम अँड वर्क पण विचारू शकते, याच्यामध्ये काही पण विचारू शकता. आणि असा रेशो असा राहू शकतो 15 आणि 10. जर 15 मार्क्स याचे राहिले रिजनिंगचे, तर तुम्हाला इथे 10 मार्क्स मॅथचे बघायला मिळतील. किंवा 10 मार्क्स रिजनिंगचे, 10 क्वेश्चन रिजनिंगचे राहिले तर 15 मार्क्स मॅथचे राहतील. ओके, तर या पद्धतीने तयारी ठेवायची आहे तुम्हाला बघा, मी इथं आणखी मला ज्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली त्याच्यामध्ये आणखी एक असा पॉईंट आहे की टाईम कन्झ्युमिंग पेपर आहे. ओके, इतका इझी नाही की तुम्ही पटापट करून जाणार. तुम्हाला मराठी पण इथे विचार करायला भाग पाडेल. ओके, असं नाही की डायरेक्ट तुम्हाला दिलं आहे. थोडासा त्यांनी ते तुमचा पेशन्स आणि तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे चेक करण्याचा प्रयत्न करतील. सरळ प्रश्न देणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचा टाईम मराठीत पण जाऊ शकतो आणि इंग्लिशमध्ये पण जाऊ शकतो. तर हा पण पॉईंट लक्षात ठेवा. इतका म्हणजे तुम्हाला असं सरळ दिसणार प्रश्न दिसला की उत्तर नाही. तुम्हाला पॅसेज पण असा सोपा मिळणार नाही. पॅसेजमध्ये पण तुम्हाला कमीत कमी 1 ते 2दा रीड करावं लागेल मराठीचा आणि इंग्लिशचा पण. तर त्या हिशोबाने तुम्हाला तयारी ठेवायची. इंग्लिश ग्रामर पण टाईम खाणार तुमचा, मराठी ग्रामर पण टाईम खाणार, आणि रिजनिंग आणि मॅथ तर ऑब्व्हियसली टाईम टेकिंग आहेच. आणि त्याच्यानंतर जो आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जिथे खूप म्हणजे खूपच कमी चान्सेस आहेत की इथे मार्क्स कवर करण्याचे, आणि तो कोणता असतो आपल्याला माहीत आहे. तो जो आपला पॅटर्न आहे किंवा तो जो टॉपिक आहे तो आहे
जनरल नॉलेज किंवा GK जे काही म्हणतो. तर आपल्याला याच्यामध्ये बघा, आता इथे ज्या विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली त्याच्यानंतर बघा मॅक्झिमम करंट अफेअर्स 4. तर इथे 4 नाही, तुम्हाला करंट अफेअर्स रिलेटेड करंट अफेअर्सला पकडून तुम्हाला काय म्हणतो आपण GK सगळ्यात जास्त विचारण्यात येईल. GKला टार्गेट करण्यात येईल तुम्हाला. करंट अफेअर्स आणि हिस्ट्रीचे क्वेश्चन्स इथे तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे, करंट अफेअर्सवरती GKवरती पण जर टाईम असेल तुमच्याकडे तर याच्यावरती फोकस करा. नाहीतर असे प्रश्न तुम्हाला मिळतील की तुम्हाला तिथे समजणार नाही की कोणत्या पद्धतीचे प्रश्न आलेत. तर मॅक्झिमम करंट अफेअर्स 4 नाही, याच्यापेक्षा 25 मार्काचे आहेत मित्रांनो. जर याच्यामध्ये यांना 4 आता कोणी टाकलं आहे, पण मला असं वाटतं कमीत कमी तुम्हाला 5 ते 6 प्रश्न किंवा याच्यापेक्षा पण जास्त असू शकतात. तर हे करंट अफेअर्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 ते 6 महिन्याचं करंट अफेअर्स करा. पण जनरली IBPS काय करतं, मागील 3 महिन्याचं करंट अफेअर्सवरती फोकस करते. पण तुमच्याकडे जर आता टाईम असेल तर 6 महिन्याचं करा. आणि मी ट्राय करतो तुमच्यासाठी 6 महिन्याचे जे काही टॉपचे एकदम बघा. टॉपचे म्हणजे कसं, जे तुम्हाला वाटतं ना करंट अफेअर्समध्ये जे महाराष्ट्रात इव्हेंट्स होतात छोटे मोठे आणि जे एकदम हायलाइटेड असतात ना, ते कधीच करंट अफेअर्समध्ये विचारण्यात येत नाही. ते आता जुने दिवस गेले की काही पण झालं, नीरज चोपडाने कशामध्ये गोल्ड मेडल जिंकलं, असे वगैरे जे हायलाइटेड आहेत ना, ते आता विचारत नाही. किंवा ऑलिम्पिक कुठे झाला यावर्षीचं, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आता इथे बघायला मिळणार नाही. IBPS काय करतं, जे तुम्ही वाचत नाही ना किंवा ज्याच्यावरून तुमची नजर जाते, पण त्याच्यातला जो तुम्ही डीप पॉईंट सोडता त्याच्यावरती IBPS प्रश्न करत असते. तर असे मी काही प्रश्न घेऊन येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रश्न तुम्हाला 100% IBPSच्या या येणाऱ्या एक्झाममध्ये किंवा GMCची ही एक्झाम असो की येणारं कुठल्या नेक्स्ट एक्झाम असो त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मी ट्राय करतो, जर मला वेळ मिळाला तर मी 6 किंवा 3 महिन्याचे जे सर्वात महत्त्वाचे अपडेट्स म्हणजे आपले करंट अफेअर्स त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल. एक कंपाईल व्हिडिओ ट्राय करेल मी बनवायचा. त्याच्यानंतर समाजसुधारक तुम्हाला करायचा. हिस्ट्रीवरती क्वेश्चन्स होते आणि तुम्हाला करंट अफेअर्सवरती प्रश्न असतील. तर या पद्धतीचे आणखी याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जिल्हा रिलेटेड माहिती. आता बघा नागपूरचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, नागपूर रिलेटेड थोडीशी माहिती बघून जायची आहे. तर इथे तो पॉईंट इथं मिस केलेला आहे या विद्यार्थ्यांनी. तर जिल्ह्याची पण माहिती येत आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे काही तिकडचा पण विभाग आहे तिकडचे पण प्रश्न येत आहेत. तर सर्व तुम्हाला माहिती इथे कवर करायची आहे. तर हे 4 ते 5 टॉपिक आपले जे 4 टॉपिक आहेत तर सर्वांसाठी आहे. GMC असो की आता येणाऱ्या काळामध्ये GMC धुळेची नागपूर आणि आता नागपूरची तर सुरू आहे, GMC धुळेसाठी पण तुम्हाला हे ॲज इट इज लागू असेल. तर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, कमेंट करायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी या व्हिडिओला जास्तीत जास्त जर तुम्ही लाईक मिळाले तर मी समजेल की तुमच्यासाठी मी एक करंट अफेअर्सवरती व्हिडिओ बनवला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला या 1-2 दिवसामध्ये तुमचं संपूर्ण करंट अफेअर एकदा व्हिडिओ बघितला तुम्ही की जे महत्त्वाचे करंट अफेअर्स मी याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन, तर तेच तितकं केलं ना तुम्हाला बरंच म्हणजे तुम्हाला फायदा होऊन जाईल. कुठलाही तुम्हाला पेड तर मी सांगणार नाही की पेड घ्या म्हणून. मी तर कधीच पेड मी सेल पण नाही करत. तर तुमच्यासाठी मी ट्राय करतो. फक्त जर या विद्यार्थ्यांनी इथे जास्तीत जास्त जर तुम्ही लाईक केलं तर मी समजेल की तुमची पण तयारी आहे, तर मग मी ट्राय करेल. तर ही माहिती होती मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती आहे की आता जी न्यूज चालू आहे की टेलिग्राम बंद होतो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या या चॅनलला टेलिग्रामचा आपला जो काही चॅनल आहे या ई-नोकरी संदर्भ याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जर इन फ्युचर काही झालं तर आपल्याला तुम्ही टेलिग्रामवरती जोडून राहणार. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये आणखी जर काही तुम्हाला डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. थँक्यू व्हेरी मच.